नमस्कार, मी जुई गडकरी आणि मी लवकरच तुम्हाला सरस्वती या मालिकेत भेटायला येणार आहे। आणि मी या मालिकेमध्ये आल्यावरती काय वळण येणार आहे, माझं नाव काय आहे आणि मुळातच ह्या सगळ्या गोष्टी जरी गुपित असल्या तरी सुद्धा माझी वॅनिटी म्हणजेच माझा वॅनिटी बॉक्स हा गुपित नाही आहे। मी आज तो उघडून तुम्हाला दाखवणार आहे की त्यामध्ये काय काय आहे आणि मी जी काय दिसतीये म्हणजे नक्कीच मी छान दिसतीये। तर त्या मेकअपमध्ये मी कुठल्या कुठल्या गोष्टी वापरलेल्या आहेत त्या बघूया आपण। या माझी वॅनिटी आहे। सगळ्यात महत्त्वाचा माझा बाप्पा आहे। सगळ्यात महत्त्वाचा भाग आपल्या मेकअपमध्ये जो असतो तो म्हणजे आपला बेस, म्हणजे ज्याला फाउंडेशन म्हणतो आपण। तर तो सगळ्यात जास्त छान असणं गरजेचं आहे, क्वालिटी वाईजसुद्धा आणि टेक्स्चर वाईजसुद्धा। जितका नॅचरल दिसेल तो तितकं बेस्ट असतं। सो मी हा बॉबी ब्राऊनचा बेस, लिक्विड बेस जो आहे तो यूज करते आणि मग त्यानंतर बॉबी ब्राऊनची किंवा मॅकची ट्रान्सलुसंट पावडर त्यावरती लावते। मी तुम्हाला दाखवते। ही जी मॅकची स्टुडिओ फिक्स पावडर आहे ती मी ह्या बेसवरती लावते आणि मग त्यानंतर आपल्या आय शॅडोज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात। तर मी मोस्टली मॅकच यूज करते सगळं, कारण एकतर वॉटरप्रूफ मेकअप असतो। सो माझी ही ऑल टाईम फेवरेट आय शॅडो आहे। तर मी ही यूज करते आणि गेली कित्येक वर्ष मी हीच यूज करते आहे, कारण तुम्हाला एक खूप नॅचरल लुक येतो ह्या आय शॅडोनी। ही आहे अंबर लाईट्स फ्रॉस्ट मॅकची आणि मग त्यानंतर हायलायटर यूज करतो आपण आणि मग त्यानंतर आपले आयब्रोज असतात आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग आपल्या मेकअपचा असतो तो म्हणजे आपले डोळे। आणि डोळे म्हणजे जसं तुम्ही बघाल गणपती आपण पाहतो तर आखणी सगळ्यात महत्त्वाची असते, नजर त्याची कशी दिसते आहे, डोळे कसे दिसत आहेत। त्यामुळे हे आय शॅडो मग ह्यानी मी माझ्या आयब्रोज करते जेणेकरून सगळ्यात जास्तीत जास्त नॅचरल लुक येईल आपल्या चेहऱ्याला, कुठलीही गोष्ट उगाच ओव्हरडू केलेली वाटणार नाही, म्हणून हे ह्याच्याने मी माझ्या आयब्रोज करते। त्यानंतर आहे डोळ्यांचा शेप। सो मी मॅकचं आयलायनर यूज करते। हे एक वॉटरप्रूफ जेल लायनर आहे आणि माझ्या डोळ्यांवरती ते खूप छान सूट होतं। मला ॲक्च्युली इतर प्रोडक्ट्सचा खूप त्रास आहे, ॲलर्जी होते, रॅशेस होतात, त्यामुळे आय स्टिक टू मॅक आणि हे माझं आयलायनर आहे। तसाच मस्कारा मी लॉरियलचा यूज करते किंवा सेफोरा, डेबोरा ह्या सगळ्याचे जे मस्काराज असतात ते यूज करते। आणि मग त्याच्यानंतर लिपस्टिक्स हा एक सगळ्याच मुलींचा खूप आवडीचा भाग असतो आणि तसाच माझाही आहे। माझ्याकडे आता तुम्ही परत म्हणाल की ही जवळजवळ ॲडच करते आहे, पण माझ्याकडे सगळ्या मॅकच्याच लिपस्टिक्स आहेत मोस्टली आणि त्यातली ही एक आहे जी मी आत्ता लावलेली आहे रेड, ती ही आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं की तुमचं हे जे फिक्स होणं मेकअपचं, सो त्यासाठी सगळ्यात आधीची गोष्ट असते ती मी सगळ्यात नंतर दाखवते आहे, ते म्हणजे हे प्रेप अँड प्राईम। हे आहे माझं प्रायमर जे मी मेकअप करण्याच्या आधी लावते आणि त्यामुळे तुम्हाला एक मेकअप सेट झाल्यावरती जो एक नॅचरल लुक येतो तो ॲक्च्युली प्रायमरमुळे असतो, कारण तो हा सगळा बेस धरून ठेवतो, सगळा मेकअप हे प्रायमर धरून ठेवतो। त्यामुळे अशी आहे माझी वॅनिटी आणि ह्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला कधी ना कधी मला लागत राहतात। म्हणजे ह्यामध्ये वेगवेगळ्या शिमर पावडर्स आहेत, ह्यामध्ये वेगवेगळ्या डस्ट आहेत ज्या आपण आय शॅडोवरती यूज करतो, ह्यामध्ये अनेक प्रकारची ग्लॉस आहेत, अनेक लिपस्टिक्स आहेत। मग त्यानंतर छोट्या छोट्या गोष्टी असतात। फॉर एक्झाम्पल हे एक शार्पनर आहे, असे 2-3 साईजमधले माझ्याकडे शार्पनर्स आहेत, कारण प्रत्येक जी आपल्याकडे क्रेयॉन लिप पेन्सिल असते किंवा आय पेन्सिल असते ह्या प्रत्येकाच्या साईज वेगवेगळ्या असतात। सो त्याप्रमाणे तुम्हाला शार्पनर्स आणि ह्या सगळ्या म्हणजे टेक्निकल इन्स्ट्रुमेंट्स पण मेकअपची जी असतात ती तुम्हाला बरोबर ठेवणं खूप गरजेचं असतं। सो तुम्ही एकदा माझी वॅनिटी बघू शकता की ह्यामध्ये मी काय काय ठेवलेलं आहे। हे एक छोटंसं आय पॅलेट आहे, मॅक्सच आहे हे पण। ह्या सगळ्या लिपस्टिक्स आहेत माझ्या, हे पण सगळं लिपस्टिकचं सेक्शन आहे। आणि जेव्हा मी तुम्हाला म्हटलं की मेकअपचे जे इन्स्ट्रुमेंट्स लागतात वेगवेगळे, त्यामध्ये आहे हा ब्रशचा किट आहे अख्खा। सो तुमच्याकडे हे वेगवेगळे ब्रशेस असणं खूप गरजेचं असतं, कारण त्यामुळेच तुम्ही मेकअप करू शकता, आय शॅडो लावू शकता। लिप ब्रश असतो यामध्ये म्हणजे चेहऱ्यावरती ज्या काही गोष्टी आहेत
त्या सगळ्या ब्रशनी केलेल्या आहेत. सो ब्रश किट हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे माझ्या वॅनिटीचा. आणि मला सगळ्यात इम्पॉर्टंट दाखवायचं आहे की हा माझा बाप्पा आहे. ह्या बाप्पाला इथे मी त्याचे म्हणजे जी आपण दक्षिणा देतो तीही इथे ठेवलेली आहे 21 रुपये. आणि माझं असं एक बिलीफ आहे की आपण प्रत्येक गोष्टीची सुरुवात गणपतीपासून करतो आणि देव हा असतोच आणि त्यामुळेच आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असते. तर आता जसं ड्रायव्हर असतात तर गाडीमध्ये गणपती असतो किंवा बाप्पा असतो, किंवा ऑफिस असेल तर ऑफिसमध्ये ज्यामुळे आपलं रोजगार असतो त्यामुळे ऑफिसमध्ये गणपती असतो, पूजेचं एक स्थान असतं. तसंच माझ्या वॅनिटीमध्ये सुद्धा मी म्हटलं काय करणार, मी एक आर्टिस्ट आहे. सो माझ्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आर्टिस्ट ॲक्टर्ससाठी असते ती त्यांची वॅनिटी. कारण त्यातनं तुम्हाला तुमचा मेकअप करता येतो, तुम्हाला ज्या कॅरेक्टरमध्ये जायचं आहे ते कॅरेक्टर तुम्हाला फक्त मेकअप देतो. आणि त्यामुळेच माझ्या वॅनिटीमध्ये आहे माझा बाप्पा आणि तो लक्ष ठेवून असतो माझ्यावर आणि त्याची मी दक्षिणा वाढवत राहते आणि मग तो तसंच माझंही रेम्युनरेशन तो वाढवत राहतो. सो हा माझा बिलीव आहे आणि म्हणून माझ्या वॅनिटीमध्ये बाप्पा आहे. आणि आय होप ही वॅनिटी जशी 6 वर्ष मला साथ देते आहे तशीच ह्या पुढेही देईल आणि बाप्पा माझ्याबरोबर नेहमी राहील. थँक्यू.